UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सर्व मराठ्यांना कुणबी करणं कायदेशीर दृष्ट्या कठीण, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। आंदोलनापासून दूर नेण्यासाठी बैठका, गोरगरिबांच्या न्यायासाठी नाही, सर्वच मराठ्यांना कुणबीतून आरक्षण द्या, गद्दारी केल्यास महागात पडेल, जरांगेंचा सूचक इशारा। शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल सरकारनं स्वीकारला, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालयातील बांधकाम विभागात मोठा राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षकांना बेदम मारहाण, सावंतवाडी पंचायत समिती इमारतीच्या कंत्राटावरून वाद। स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पाद्यपूजन, शंकराचार्यांकडून मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक। दरम्यान जुलैमध्ये अविमुक्तेश्वरानंदांनी मातोश्रीवरही दिली होती भेट। शरद पवार महाराष्ट्रातले मिनी औरंग्या, अहमदनगरच्या नामकरणाविरोधातील पवारांसमोरील घोषणाबाजीनंतर पडळकरांची जहरी टीका। फडणवीसांनी ज्या गोष्टी बोलता येत नाहीत त्यासाठी काही छोटे नेते पाळले, त्या खालच्या पातळीच्या नेत्यांकडून फडणवीस वक्तव्य करून घेतात। पडळकरांच्या पवारांवरील टीकेनंतर रोहित पवारांचा पलटवार। शरद पवारांकडे जोरदार इन्कमिंग, अजितदादा गटाचे 3 तर भाजपच्या एका नेत्यानं पवारांची भेट घेतली। अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी घेतली शरद पवार यांची भेट, तुतारी हाती घेण्याची शक्यता। अजितदादा गटाचे माजी आमदार विलास लांडे आणि रमेश थोरात यांनी देखील पवारांची भेट घेतली। विलास लांडे भोसरीतून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक। चंदगडमध्येही कागलची पुनरावृत्ती होणार, भाजपचे नेते शिवाजी पाटील आणि शरद पवार यांची भेट, पाटील चंदगडमधून निवडणूक लढण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। प्रवेशासाठी अनेक जण इच्छुक, मात्र पवारसाहेब निष्ठावंतांचा आधी विचार करणार, पवार गटातील इन्कमिंगवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। दसऱ्यानंतर 200 ते पावणे 200 जागांच्या घोषणेचा मानस, महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत नाना पटोलेंची माहिती, तर अनेक जागांवर सकारात्मक चर्चा, पितृपक्षानंतर चांगली बातमी मिळेल, आव्हाड यांचं वक्तव्य। आपलं सरकार आणण्याचं लक्ष्य, मुख्यमंत्री पदाबाबत नंतर ठरवू, अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं वक्तव्य। देशी गायींना राज्यमातेचा दर्जा, शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारचा मोठा निर्णय, सरकारच्या निर्णयाचं विश्व हिंदू परिषदेकडूनही स्वागत। ग्रामरोजगार सेवकांना 8,000 मानधन मिळणार, तर कोतवालांच्या मानधनामध्ये 10% वाढ, अनुकंपा धोरणही लागू, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। पाहुणा उमेदवार नको, जवळच्या नातेवाईकाला तिकीट देण्याची नवी प्रथा रुचणार नाही, खासदार श्रीकांत शिंदेंचा मेहुणा विपुल कदम यांच्या उमेदवारीला रामदास कदम यांचा विरोध। राज्यामध्ये 28 जागांवर भाजप अजित पवार यांच्यामुळे पिछाडीवर, भाजप नेते मोहन जगताप यांचं वक्तव्य, उमेदवारी देत असाल तर पक्षामध्ये प्रवेश द्या, जगताप यांच्याकडून पवार ठाकरेंना विनंती। साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात पोलिसांकडून महिलांवर लाठीचार्ज, चेंगराचेंगरीमध्ये 5 ते 6 महिला गंभीर जखमी, भंडाऱ्याच्या अग्रेसन भवन परिसरातील घटना। शासन विषकन्या, त्याच्यासोबत जाईल त्याला बुडवते, आता लाडकी बहीण योजना सुरू असल्यामुळे अनुदानासाठी सरकारच्या भरवशावर राहू नका, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा उद्योजक आणि गुंतवणूकदारांना सल्ला। आमच्यापेक्षा नितीन गडकरींना आतली जास्त माहिती असणार, राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचं सरकारमधीलच लोकांचं म्हणणं, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। तिरुपती लाडू भेसळ प्रकरणी सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेश सरकारला फटकारलं, प्राथमिक अहवाल पाहता प्रसादामध्ये भेसळ नाही, एसआयटीच्या तपासाबाबत मुख्यमंत्री नायडूंनी स्पष्टीकरण द्यावं, कोर्टाचे आदेश। पंतप्रधान मोदींची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्यासोबत फोनवरून चर्चा, शांतता आणि स्थैर्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असेल, मोदींचं वक्तव्य। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।